श्रोते हो नमस्कार. नवरात्र उत्सवानिमित्त आपण जागर नारी शक्तीचा मालिका सुरू केली आहे आणि त्यामध्ये आपण माहिती घेतोय आधुनिक काळातल्या नवदुर्गांची. श्रोते हो, एक स्त्री ही आई, बहीण, पत्नी, मुलगी बनून घराला आधार देत असते, घराला आकार देत असते. कुटुंबाबरोबरच ती समाजाला सुद्धा पुढं नेत असते. समाजातील अनेक घटक एकत्र आणून त्यांना समानतेनं बांधत असते. श्रोते हो, आज कार्यक्रमात आपण माहिती घेणार आहोत अशाच एका नवदुर्गेची, कविता घोडके पाटील यांची. या ग्रामपंचायत सदस्य आणि सध्या बँकेमध्ये कार्यरत आहेत. या माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत भागाईवाडी, तालुका उत्तर सोलापूर इथल्या. अनेक संस्थांच्या कमिटीमध्ये त्या काम पाहतायत. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये समाजाला पुढे आणण्यासाठी काय करता येईल याचा संकल्प घेऊन अनेक वर्ष त्या कार्यरत आहेत. तर श्रोते हो, जाणून घेऊया अशाच आधुनिक काळातल्या नवदुर्गेबद्दल, कविताताईंबद्दल. कविताताई, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार सर्वांना. ताई, एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेली स्त्री आणि त्यानंतर तिचा ग्रामपंचायतीपर्यंतचा प्रवास. तर आपण ग्रामपंचायतीच्या राजकारणात कशा प्रकारे सहभागी झालात आणि या प्रवासाची सुरुवात कशी झाली हे आपल्या श्रोत्यांना आधी सांगूया. मी दिनांक 22/11/1992 माझं लग्न झाल्यानंतर मी भागावाडीची सून म्हणून त्या गावात गेले. गावात गेल्यानंतर एक अंगणवाडीची जागा रिक्त होती. मग अंगणवाडीला मी रुजू झाले. अंगणवाडीला 14 वर्ष सेविका म्हणून काम केले. 14 वर्ष अंगणवाडीला सेविका म्हणून काम करत असताना अंगणवाडीतील मुलांना शाळेत सर्व अंगणवाडीमध्ये बोलक्या भिंती, जेवायला डायनिंग टेबल, बसायला खुर्च्या, म्हणजे बाहेर परसबाग, वेगवेगळे उपक्रम राबवले. वेगवेगळे उपक्रम राबवत असताना सोलापूर जिल्ह्यातील पहिली ISO अंगणवाडी होण्याचा मान आमच्या भागावाडी अंगणवाडीस मिळाला. मग ती बघण्यासाठी आमच्या जिल्हा परिषदेचे CO अरुण डोंगरे साहेब यांनी अंगणवाडीस भेट दिली. मग वेगवेगळे मान्यवर भेटी दिल्या त्यांनी पण. माझ्या अंगणवाडीचं कौतुक झालं. म्हणजे बरेच दुसऱ्या अंगणवाडीचे पण सेविका सर्व येऊन बघून जात होते. त्यानंतरच आमच्या गावातली सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली. मग त्यानंतर गावातील लोकांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला, म्हणजे आता अंगणवाडीत एवढं चांगलं काम करताय तर सरपंच म्हणून पण तुम्ही काम करा. मग त्यानंतर मला त्यांचा प्रस्ताव नाकारता आला नाही. मग त्यामुळं मी या क्षेत्रात पाऊल ठेवलं. राजकारणात आले. मग आपल्याला या क्षेत्रामध्ये यावं ही प्रेरणा कुणाकडून मिळाली? तसं म्हणलं तर माझ्या घरी माझे सासरे सरपंच होते. माझे पती शिवाजी घोडके हे पण सरपंच होते. आमचे दीर सदस्य होते. म्हणजे माझे मिस्टर, त्यांचं मार्गदर्शन, परत गावातील लोकांचा पाठिंबा, यांची तर प्रेरणा आहेच, पण त्यांचे मार्गदर्शन, आशीर्वाद यामुळे म्हणजे गावातील सर्व लोकांचा पाठिंबा असल्या आहेच घरच्यासारखा. त्यामुळे मी राजकारणात. ही प्रेरणा तुम्हाला घरातूनच मिळाली? घरातूनच मिळाली. बरं. तर सर्वप्रथम ग्रामपंचायतीमध्ये काम करताना एक महिला म्हणून कोणतं आव्हान तुमच्या समोर होतं? तर तुम्हाला एक महिला म्हणून कोणतं आव्हान जाणवलं या क्षेत्रामध्ये? बघा, गावाने एवढ्या जबाबदारीने मला सरपंच पदाची संधी दिली. त्यांच्या विश्वासाला पात्र राहूनच मला काम करावं लागणार होतं. गावातील विशेषतः महिलांच्या पाठबळामुळे मला ते आव्हान कधी वाटलेच नाही. गावातील अंतर्गत रस्ते असतील, दिवाबत्ती असेल, शालेय सुविधा असतील, लाभार्थींना विविध योजना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले. प्राथमिक शाळेतील सोयीसुविधा असतील, अंगणवाडीतील सोयीसुविधा असतील, याप्रमाणे ती आव्हान तर होतीच. म्हणजे मला कसं आहे, बिनविरोध निवडून दिलेलं असल्यामुळे गावातील पुरुषांची मक्तेदारी नाही. महिला म्हणून महिला माझ्या पाठीशी खूप खंबीरपणे माझ्या पाठीमागे होत्या. त्यामुळे पुरुषांची मक्तेदारी नाहीच आहे. माझ्यामध्ये असं कोण निर्णय घेऊ शकत नव्हते. ते निर्णय माझे मीच घेत होते. मग आता राजकारणात यशस्वी होण्यासाठी कोणत्या कौशल्यांची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय? तर मी गावाला विकास करण्याचे ध्येय घेऊनच या क्षेत्रात पाऊल टाकले होते. पण राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर काम तर करावंच लागतं. त्यासाठी मिळालेल्या क्षेत्रातील अभ्यास करून आवश्यक पाठपुरावा, प्रस्ताव सादर करणे, म्हणजे गावातील सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे, गावातील लोकांमध्ये मिसळणे, सर्वांना घेऊन एकत्र घेऊन काम करणे. म्हणजे यातील म्हणजे आता कुठल्या योजना कोणत्या लाभार्थ्यासाठी योग्य आहेत. आता गावामध्ये वेगवेगळे लोक असतात. म्हणजे कुठल्या लोकांना आता घरकुलाची कुठल्या लाभार्थ्याला गरज आहे,
सायकलीची कुठल्या लाभार्थ्याला, सगळ्यामध्ये मिसळून जर काम केलं तर ते त्यात कौशल्यपणाला लागतं. म्हणजे वंचित घटक कोण आहेत, कुणाला हो. खरी गरज आहे हे ओळखून त्यांना ती गरज पुरवणं, हा, हे खरं कौशल्य आहे. कौशल्य. आणि आपण कामातूनच आपलं नाव झालं पाहिजे हे हो, जास्त महत्वाचं, आणि ते तुम्ही करून दाखवलंय. बरं, ताई, आपल्या कारकिर्दीत सर्वात महत्वाची मिळालेली अशी उपलब्धी कोणती? म्हणजे तुम्हाला असं कधी छान वाटलंय किंवा तुम्ही खुश झालात की हा, ही आपल्या कामाची पोचपावती आहे? आता बघा, सन 2015 ते 2020 या कालावधीमध्ये मी सरपंच पदाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या योजना गावामध्ये राबवल्या. त्या योजना राबवत असताना 2017 पाणी फाउंडेशनमध्ये आम्ही सहभाग घेतला. बर, त्यामध्ये 45 दिवस आम्ही अविरत काम केलं. त्या कामामध्ये गावातील सर्वांचा सहभाग होता. सगळ्यांना घेऊन आम्ही सकाळी कामाला जायचो. सर्व महिलांचा सहभाग होता. त्यामध्ये पाझर तलाव दुरुस्ती असेल, शोषखड्डे असतील, वेगवेगळे उपक्रम राबवले. बर. त्यामुळे तेव्हापासून गावाला पाणी टंचाई कधी जाणवलीच नाही वा. आजपर्यंत. मग ती स्वर्गीय आराराबा पाटील यांची ग्राम स्पर्धेत भाग घेतला. त्यांच्या निकषानुसार काम करून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात द्वितीय, हे आम्ही पुरस्कार मिळवले. आज माझ्या गावातील ग्रामपंचायत त्यामधील सोयी पाहता आम्ही कुठेही नाही असे डिजिटल इतरांना सांगतो. ज्यामध्ये मी अंगणवाडीमध्ये काम केलेलं आहे. अंगणवाडीमध्ये सर्व सोयी सुविधा दिलेल्या आहेत. गावातील ज्ञान मंदिरास देखील आवश्यक सोयी सुविधा म्हणजे POP, रंगरंगोटी, मैदानात प्लेवर ब्लॉक. समाजाला एकत्र आणून तुम्ही या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी झाला. हा, आणि याचीच पोचपावती म्हणजे तुम्हाला हे वेगवेगळे पुरस्कार मिळाले. वा. ताई, आता तुम्ही म्हणालात की तुमचे सासरे सुद्धा ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे, तुमच्या यजमानांनी सुद्धा ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे. तर तसं कौटुंबिक पार्श्वभूमी थोडीफार होती, पण राजकीय प्रवासामध्ये महिला म्हणून तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा कसा होता? एक महिला म्हणून आमचं कुटुंब राजकीय होतंच. म्हणजे आमचे सासरे मिस्टर सरपंच असल्यामुळं सर्वांचा सहभाग होता. म्हणजे मला पाठिंबा सर्वांचाच होता. तर एक कुटुंबी वारसा असल्यामुळे नेहमीच माझे मिस्टर पडद्यामागे राहून मला सहकार्य करायचे. म्हणजे ते कुठल्या फोटोत अजून तरी कधी येत नाहीत, तुमचा सन्मान आहे तो म्हणून त्यांनी मला मार्गदर्शन करायचे. गावातील महिलांचा देखील घरच्यांसारखा मला पाठिंबा होता. म्हणजे एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एक स्त्री असती, तसं तुमच्या बाबतीत एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमाग एक पुरुष आहे, तुमचे यजमान. हो, आहे. बर, आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे ही. खरं तर एक बदलत्या समाजाची गुढी आहे उभारलेली, असं आपण म्हणू शकतो. तर ताई, आपल्या यशामध्ये गावातील लोकांची भूमिका किती महत्वाची आहे हे आपल्या श्रोत्यांना थोडक्यात सांगा. गावात वेगवेगळे उपक्रम राबवत असताना गावातील लोकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. मग ते पाणी फाउंडेशनची योजना राबवत असताना 45 दिवस अविरत आमच्या गावातील महिलांनी, सर्व गावातील लोकांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ग्रामस्थांचं म्हणजे आता बघा, त्यांनी जे मूल्य केलं आहे त्याचं 43 लाख इतकं मूल्य होईल इतकं श्रमदान केलेलं आहे. त्यातून शोषखड्डे असतील, गावातील वेगवेगळे उपक्रम राबवले. त्यामध्ये गावातील लोकांचा सहभाग भरपूर आहे. जास्तीत जास्त करून महिलांचा सहभाग यामध्ये मला कुठलाही कार्यक्रम, आषाढी दिंडी असू द्या, म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम असू द्या, सर्व महिला एकत्र येऊन आम्ही सर्व ही योजना राबवलेली आहे. समाज उपयोगी कामं केलेली आहेत. वा. तर ताई, आता एक महिला एकत्र येऊन काय काय करू शकते हे तर तुम्ही दाखवून दिलंच आहे. तर इतर महिलांनी सुद्धा राजकारणात येण्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल, किंवा इतर महिलांना राजकारणात येण्यासाठी कशी प्रेरणा द्याल? राजकारणात येण्यासाठी म्हणजे बघा, आता गावातील खेडेगावातील महिला घराच्या बाहेर पडत नाहीत शक्यतो. गावामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अगोदर 33% आरक्षण होतं, आता 50% आरक्षण आहे. त्यामुळं जास्तीत जास्त म्हणजे महिलांना संधी आहे नेतृत्व करण्याची. आता बचत गटाच्या माध्यमातून असू द्या, परत ग्रामपंचायतच्या माध्यमातून असू द्या, घराच्या बाहेर पडून नेतृत्व करावं. म्हणजे हे माझा गाव माझा अभिमान म्हणून त्यांनी घराच्या बाहेर पडून म्हणजे चांगलं काम करावं. चूल मूल एवढं मर्यादित न राहता उंबऱ्याच्या बाहेर पडून, राजकारण हे वाईट नाहीये, आपण करल तेवढं, आपण जिद्दीने कुठलंही काम केलं तर त्यात यश नक्कीच मिळतं. ते आपलं कौशल्य दाखवण्याची ही कलाच आहे. मग त्यामुळं सगळ्या महिलांना पण मी सांगेन, घराच्या बाहेर पडून तुम्ही ह्यात सहभाग घ्या. वा. ताई, आता महिलांनी ग्रामीण भागामध्ये नेतृत्व करण्याची सुरुवात कुठून करावी असं तुम्हाला वाटतंय?
म्हणजे बघा, गांधीजी नेहमी म्हणत खेड्याकडे चला. हो. मग त्यामुळे ग्रामीण भागामध्ये संधी आहे महिलांना म्हणजे नेतृत्व करण्याची. सर्व महिलांनी सहभाग घेऊन त्यामध्ये नेतृत्व करायला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये बघा, बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. उमेद अभियानामार्फत देखील वेगवेगळे स्कीम राबवलेल्या असतात. मग त्यात महिला पुढे येऊन त्यांनी नेतृत्व करावं, त्यांचे कौशल्य दाखवावं. त्यामुळे एवढंच मी महिलांना सांगेन की सर्व महिलांनी घराच्या बाहेर पडून आपल्या राज्यात 14,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायत, मग त्यामध्ये 28,000 तर महिला सरपंच म्हणून काम करतात. मग त्या आता महिला कुठंतरी पुढे झाल्या म्हणूनच ते यशस्वीरित्या काम करू शकतात. आपल्या सोलापूर जिल्ह्यातीलच बघा 1025 ग्रामपंचायत आहेत, त्यामध्ये 661 महिला सरपंच म्हणून काम करतात. हे कुठंतरी महिला बाहेर पडल्या म्हणूनच त्या इतक्या यशस्वीरित्या काम करू शकतात. खरंय. मला जमेल का, शक्य होईल का याचा विचार करण्यापेक्षा हे मी धैर्याने काम करेन व त्यांना पण आत्मविश्वासाला संधी मिळेल, त्यांच्या आत्मविश्वासाला. वा. ताई, महिला सशक्तीकरणासाठी आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणते उपक्रम राबवले आहेत ते थोडक्यात आपल्या श्रोत्यांना सांगा. बघा, आता ग्रामीण भागामध्ये सावकारी पाश असतो, त्या सावकारी पाशातून सुटका होण्यासाठी बचत गट स्थापन केले जातात. त्या बचत गटामार्फत महिलांना आपण छोटे छोटे मोठे उद्योग स्थापन करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देऊ शकतो. तर गावातील महिलांना बचत गट स्थापन करून दिले, त्यामार्फत महिलांना वेगवेगळे उपक्रम राबवले. महिलांना उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना बचत गटामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले. मग त्यानंतर महिलांना शिलाई मशीन वाटप, त्यामार्फत महिला आपलं रोजगार निर्मिती करू शकतील. महिलांना उद्योग निर्मिती करण्यासाठी बारामतीला देखील आम्ही महिलांना घेऊन गेलो होतो. म्हणजे तेथील त्यांचे ते ॲग्रोमध्ये सगळं आम्ही महिलांना माहिती दिली बारामतीला घेऊन गेल्यानंतर. त्यानंतर आम्ही नाशिकला देखील महिलांना घेऊन गेलो होतो कंपनीमध्ये दाखवायला. तिथं बघून महिला काहीतरी आपल्या गावात उद्योग निर्मिती करतील म्हणून आम्ही त्यांना प्रोत्साहन दिले. पर्यंत बचत गटामार्फत त्यांनी वेगवेगळे उद्योग चालू आहेत आमच्या गावामध्ये. आता शेतीच्या माध्यमातून तर ते करतात, शेतात जातातच दररोज, शेती सांभाळून देखील घरी बसून त्यांनी उद्योग करतात. वा. खरंच, म्हणजे एक महिला जर आपल्या पायावर उभी असेल तर आपोआपच तिचं कुटुंब सुद्धा पुढचं पाऊल एक एक टाकत जातं. ताई, आता आपली आगामी ध्येय काय आहेत आणि भविष्यात कोणते प्रकल्प राबवण्याची इच्छा आहे तुमची? 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी एवढ्या ध्येयाने काम केले आहे की म्हणजे कुठलीही शासनाची योजना असेल, ते आधीमध्ये भागावाडीचं गाव नाही अशी कुठलीही योजना झालीच नाही. म्हणजे प्रशासकीय ज्ञान थोडेफार असल्याने गावाची गरज ओळखून आवश्यक कागदपत्र, योग्य प्रस्ताव, पाठपुरावा केल्यास शासनाच्या योजना मिळतातच. पहिली एक तर इच्छाशक्ती असेल तर झोकून काम करणे, सादरीकरण करणे महत्वाचे आहे. सध्या मी सदस्य असले तरी गावातील त्याच तळमळीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे. कवटाळी भागावाडी हा 4.150 किलोमीटरचा 6 कोटीचा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर करून घेतला आहे. या रस्त्याची सध्या काम सुरू आहे. त्यानंतर गावातील 52 लाभार्थींना घरकुल मिळवून दिलेत, तर आजवर 95 घरकुल मिळालेले आहेत. जवळगाव प्रकल्पासाठी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत, पण त्यांना अजून त्याचा लाभ मिळालेला नाही. फक्त कॅनलचा एक फाटा गेला आहे, पण त्याचा उपयोग अजून कधी झालाच नाही. या मध्यम प्रकल्पाचे पाणी गावासाठी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन. कवटाळी भागावाडी गावास जोडणारा प्रमुख रस्ता होत असला तरी गावातील पानंद रस्ते देखील महत्वाचे आहेत, त्यासाठी प्रयत्न करणार आहे. म्हणजे नागझरी नदीवर ह्याच्या अगोदर 1.16 कोटीचा बंधारा मंजूर झाला होता, पण दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आला. त्याच ठिकाणी परत एकदा बंधारा व्हावा यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे जसं पाणी फाउंडेशन व जलयुक्त शिवारमुळे गावातील पाण्याची उपलब्धता वाढली, अनेक शेतकरी नगदी पिकाकडे वळले, त्याचप्रमाणे युवा वर्ग नोकरीकडे न वळता प्रगत शेती करू लागली. गट शेती ही काळाची गरज असल्यामुळे म्हणजे फार्मर कप मध्ये देखील सहभागी झालेले आहेत. आज ते सर्व युवक एक दिलाने काम करीत आहे. ताई, ह्या योजना खरंच खूप छान आहेत आणि आपलं गाव समृद्ध झालं की आपला देशही हळूहळू समृद्धीकडे जाईल. तर ताई, आता सर्वसामान्य महिलांसाठी कोणता संदेश द्याल? मी जे करू शकले ते फक्त गावकऱ्यांमुळेच
त्यांच्या पाठबळामुळेच. पदाचा दोरा मिरवण्यापेक्षा त्या खुर्चीला न्याय मिळवून देण्यातच हा माझा उद्देश आहे. वा. गावकऱ्यांचा सहभाग सहकार्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. म्हणजे त्यांचा सहभाग आपल्याला विकास कामात यश मिळवून देतोच. एक महिला म्हणून नाही तर गावात ज्यांना संधी मिळाली आहे त्यांनी त्या पदाचा तोरा न दाखवता म्हणजे मीपणा नको म्हणून सारे समजून सगळ्या गावाला एकत्र घेऊन काम करा, नक्की यशस्वी होईल एवढाच मी संदेश देते. मुलाखतीच्या शेवटी जाता जाता एक प्रश्न, बदल घडवायचा असेल तर या वाक्याच्या पुढं तुम्ही काय सांगाल? बदल घडवायचा असेल तर गावातील हेवेदावे, राजकारण, गटतट सर्व बाजूला ठेवून समजून उमजून एकीने काम करणे हे प्रगत गावचे लक्षण आहे. ज्यांना संधी मिळाली त्यांनी देखील पदाची घमेंड न ठेवता न बाळगता हे पद साऱ्या गावाचेच आहे हे समजून एकत्रित काम करणे आवश्यक आहे. म्हणजे त्या पदाला, त्या पदाच्या खुर्चीला विकासातून गावाला सन्मान मिळवून दिला पाहिजे, हे महत्वाचे आहे. हेच मी बदल घडवायचा असेल तर सांगेन. वा ताई, खूप छान संदेश तुम्ही दिलेला आहे. आणि खरंच आज एका छोट्याशा कुटुंबातून येऊन सुद्धा एखादी महिला समाजकारण, राजकारण आणि एका सरपंच पदापर्यंत पोहोचते. अनेक पुरस्कार त्या महिलेला प्राप्त होतात. आपल्याबरोबरच आपल्या समाजाला देखील पुढे आणू शकतो याचं एक जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण आज आपण श्रोते हो पाहिलत, ऐकलत. ताई, कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना इतकी छान माहिती सांगितली, तुमच्या उपक्रमांबद्दल सांगितलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. माझ्या कामाची दखल घेऊन आकाशवाणीने व्यासपीठावर गावाविषयी भावना व्यक्त करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. माझ्या सर्व नवदुर्गा कशातही कमी नाहीत. मिळेल त्या ठिकाणी असे नेतृत्व करून त्यामध्ये कौतुकास्पद काम करा. सर्व महिला नागरिकांना व आकाशवाणी श्रोत्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. तर आज नवदुर्गा जागर नारी शक्तीचा या मालिकेमध्ये कविता घोडके पाटील या ताईंची आपण ओळख करून घेतलीत आणि अशाच नवदुर्गांची अजून माहिती आपण घेणार आहोत आपल्या या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये. आज कार्यक्रमात मी तेजश्री इथंच थांबते. पुन्हा भेटूयाच. तोपर्यंत नमस्कार.